student, welcome to physics lecture. Today we are going to start second part of chapter 3rd, kinetic theory of gases and radiation. In previous lecture we have studied the ideal gas equation. Let an n mole of gas, ideal gas, enclosed in a cubical box of volume V with the side of box parallel to the coordinate axis as shown in figure. This is the cubical box. The length of the sides of this box is L. Hence the volume of this box is L cube. The wall of the box are kept at constant temperature. The gas molecules are continuously moving randomly in various directions, collide with each other and hitting the wall of box and bouncing back. यामध्ये जे गॅस मॉलिक्यूल आहे ते काय होतात, कंटिन्युअसली रॅन्डमली मूव्ह होतात आणि ते कोलाइड होतात वॉल ऑफ दी बॉक्स वरती आणि बाउन्स होऊन ते पुन्हा बॅक जातात. फर्स्ट अप्रॉक्सिमेशन, we neglect the intermolecular collision and consider only elastic collision. यामध्ये आपल्याला इंटरमॉलिक्युलर कोलिजन निग्लेक्ट करायचं आहे, म्हणजे मॉलिक्यूल मॉलिक्यूल मधलं कोलिजन निग्लेक्ट करायचं आहे. फक्त इथे इलास्टिक कोलिजन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण बघितलं आहे व्हॉट इज मीन बाय इलास्टिक कोलिजन. in the elastic collision kinetic energy is constant. A typical molecule is shown in figure moving with velocity v. एक टिपिकल मॉलिक्यूल घेतलेला आहे. हा आपण एक मॉलिक्यूल घेतला आहे फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे. हा मॉलिक्यूल मूविंग होत आहे वेलोसिटी v ने अँड कोलाइड होत आहे या सेडेड वॉल वरती. द वॉल इज पॅरलल टू yz प्लेन. ही जी वॉल आहे सेडेड वॉल ही yz प्लेनला काय आहे, पॅरलल आहे. As the collision is assumed to be elastic, during the collision the component vx of the velocity will get reversed. आता आपण कन्सिडर काय केलेला आहे, अज्युम केलेला आहे की इथे जे कोलिजन होत आहे ते इलास्टिक कोलिजन आहे. त्यामुळे इथे फक्त कंपोनंट vx हेच इलास्टिक कोलिजन आपण कन्सिडर करूया आणि ते काय होईल, रिव्हर्स होईल. vy आणि vz कंपोनंट काय होईल, अनअल्टर्ड. यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, टू फाइंड द रिलेशन बिटवीन प्रेशर ऑफ गॅस विथ मॉलिक्युलर स्पीड. आपल्याला प्रेशर काढायचं आहे. प्रेशरचं आणि मॉलिक्युलर स्पीडचं काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट तुम्हाला माहित आहे प्रेशरचा फॉर्म्युला. प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर काढण्यासाठी आपल्याला फोर्स माहित पाहिजे आणि एरिया माहित पाहिजे. एरिया तर आपण या बॉक्सचा काढू शकतो, परंतु आता आपल्याला फोर्स काढायचा आहे. फोर्स कशावरून काढू आपण, मोमेंटम वरून. मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, मोमेंटम इज इक्वल्स टू पी इज इक्वल्स टू एम व्ही. म्हणून इथे आपण कन्सिडर केलेला आहे हेच चेंज इन मोमेंटम ऑफ पार्टिकल इज ओनली इन द एक्स कंपोनंट. कारण वाय आणि झेड कंपोनंटचा आपण काय केलेलं आहे, अनअल्टर्ड आहे. म्हणून इथे फक्त एक्स कंपोनंटच कन्सिडर केलेला आहे. म्हणून चेंज इन मोमेंटम ऑफ पार्टिकल इज ओनली इन द एक्स कंपोनंट ऑफ मोमेंटम. इट इज डिनोटेड बाय डेल्टा px इज गिवन बाय चेंज इन मोमेंटम मीन्स काय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. डेल्टा px इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम किती राहील, मोमेंटमचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. मास किती आहे पार्टिकलचं, मॉलिक्युलचं m, आणि व्हेलॉसिटी किती आहे vx. अलॉंग एक्स कंपोनंट आहे म्हणून इनिशियल फायनल मोमेंटम किती होईल, मायनस एम vx, आणि इनिशियल मोमेंटम किती होईल, एम vx. टोटल किती होईल, मायनस 2 एम vx. कारण की इथे काय होत आहे, हा जो मॉलिक्यूल आहे तो याच्यावरती इन्सिडेंट होत आहे वॉल वरती.
इन्सिडेंट होत आहे आणि पुन्हा रिटर्न जात आहे. Vx व्हेलॉसिटीने कन्सिडर जर केला आपण, ही काय आहे, वॉल आहे, हा मॉलिक्यूल Vx व्हेलॉसिटीने इन्सिडेंट होत आहे या वॉलवरती आणि इथून बाउन्स होऊन पुन्हा तो रिटर्न जात आहे तितक्याच डिस्टन्सवरती. तर याची स्पीड सेमच राहील, म्हणजे मॅग्निट्यूड सेम राहील, परंतु डायरेक्शन काय होईल, चेंज होईल. म्हणून इथे काय मायनस Vx. हे इनिशियल झाला, इनिशियल व्हेलॉसिटी ही फायनल व्हेलॉसिटी. याच्यावरून इनिशियल मोमेंटम काय येईल, m इंटू Vx आणि फायनल मोमेंटम काय होईल, मायनस m इंटू Vx. म्हणून इथे आपण चेंज इन मोमेंटम मध्ये काय आलेलं आहे, मायनस m Vx मायनस in bracket m Vx is equals to twice m Vx. It is equation number 1. After collision with the shaded wall, the molecule traveled to the opposite wall and is reflected back. It traveled back toward the shaded wall again to collide with the shaded wall. This means that molecule travel a distance of 2L. आफ्टर कोलिजन म्हणजे हा मॉलिक्यूल या शेडेड वॉल वरती काय होत आहे, कोलाइड होत आहे. कोलाइड होऊन पुन्हा तो काय होत आहे, अपोजिट मूव्ह होत आहे, अपोजिट वॉल कडे जात आहे. अपोजिट वॉल कडून तो पुन्हा काय होत आहे, रिफ्लेक्ट होत आहे. रिफ्लेक्ट होऊन पुन्हा तो शेडेड वॉल कडे जात आहे. म्हणजे तो किती डिस्टन्स कव्हर करत आहे, 2L डिस्टन्स कव्हर करत आहे. म्हणून इथे आपण काय लिहिलेलं आहे, मॉलिक्यूल ट्रॅव्हल ए डिस्टन्स ऑफ 2L इन बिटवीन 2 कोलिजन. किती कोलिजन होत आहे, 2 कोलिजन होत आहे. इथून इथे जात आहे, पुन्हा इथून इथे येत आहे, पुन्हा इथून इथे जात आहे. म्हणजे किती कोलिजन होत आहे, 2 कोलिजन. म्हणून मॉलिक्युल्स ट्रॅव्हल ए डिस्टन्स ऑफ 2L इन बिटवीन 2 कोलिजन. हेन्स टाइम, किती टाइम झालेला आहे, डेल्टा टी इज इक्वल्स टू 2L अपॉन Vx. कारण की L is the length of the cubical box. The time for molecule to travel back and forth to shaded wall is 2L. का बरं झालाय, कारण की लेंथ किती आहे मॉलिक्यूल बॉक्सची, L आहे आणि त्याला किती टाइम लागत आहे, मॉलिक्यूल ट्रॅव्हल होत आहे आणि बॅक जात आहे. त्यामुळे टाइम किती होईल, डेल्टा टी इज इक्वल्स टू 2L अपॉन Vx. म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड. कारण की आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. म्हणून टाइम इज इक्वल्स टू काय होईल, हेन्स टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. म्हणून इथे डेल्टा टी इज इक्वल्स टू डिस्टन्स किती कव्हर केलाय त्या मॉलिक्यूलने, 2L अपॉन, आणि व्हेलॉसिटी किती आहे त्या मॉलिक्यूलची, Vx. म्हणून 2L अपॉन Vx. आता आपल्याला काढायचं आहे एव्हरेज फोर्स एक्झर्टेड ऑन द शेडेड वॉल बाय मॉलिक्यूल 1 इज गिवन बाय. एव्हरेज फोर्स काढायचा आहे, मॉलिक्यूलने शेडेड वॉल वरती किती एक्झर्ट केलेला आहे. तर एव्हरेज फोर्स इज इक्वल्स टू एव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजे मोमेंटमचा चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम किती आहे आपण आताच बघितलंय, चेंज इन मोमेंटम इज इक्वल्स टू मायनस 2m Vx. फर्स्ट पार्टिकल म्हणजे मॉलिक्यूल 1 साठी घेतलेला आहे, म्हणून इथे काय येईल, Vx1. मॅग्निट्यूडच कन्सिडर केलेला इथे आपण, म्हणून काय झालं, 2m Vx1 अपॉन रेट आहे. म्हणून टाइम किती आहे, डेल्टा टी इज इक्वल्स टू 2L अपॉन Vx1 इज इक्वल्स टू 2 काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. तिथे काय राहील, m Vx1 स्क्वेअर होईल. Vx1 वरती जाईल, Vx1 स्क्वेअर अपॉन L. दिस इज इक्वेशन 2 वेअर Vx1 इज द कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्यूल 1. Vx1 काय आहे, व्हेलॉसिटीचा कंपोनंट आहे मॉलिक्यूल 1चा. तसंच आपण Vx2, Vx3, Vx4 हे कंपोनंट घेऊ शकतो मॉलिक्यूल्स
व्हेलॉसिटी ऑफ मॉलिक्युल्स सेकंड, थर्ड, फोर्थचे. त्याच्यावरून आपण टोटल ऍव्हरेज फोर्स ऑन दी वॉल काढू शकतो. हा फक्त एका मॉलिक्युलनी एक्झर्ट केलेला फोर्स आहे शेडेड वॉलवरती. आता त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळे आपण ऍव्हरेज फोर्स काढू शकतो. टोटल ऍव्हरेज फोर्स ऑन द वॉल फ्रॉम इक्वेशन 2 वी कॅन गेट. टोटल साठी काय करावं लागेल आपल्याला, ऍडिशन नंबर ऑफ मॉलिक्युल्सची इज इक्वल्स टू m अपॉन l इन ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर अप टू इन्फिनिटी ब्रॅकेट क्लोज. द ऍव्हरेज प्रेशर, आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, आपल्याला काय काढायचं आहे, प्रेशरच काढायचं आहे, प्रेशर ऑन आयडियल गॅस. म्हणून प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, P इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे प्रेशरचा, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. इथे फोर्स कोणता घेऊ आपण, ऍव्हरेज फोर्स, आणि एरिया कशाचा घेऊ आपण, त्या क्युबिकल एरिया ऑफ द शेडेड वॉल, कारण शेडेड वॉल वरतीच फोर्स काय होत आहे, एक्झर्ट होत आहे. इज इक्वल्स टू ऍव्हरेज फोर्स किती आहे आपला, m अपॉन l इन ब्रॅकेट Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अप टू इन्फिनिटी अपॉन l स्क्वेअर. Vx स्क्वेअर इज इक्वल्स टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर प्लस Vn स्क्वेअर. हा काय आहे, ऍव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ एक्स कंपोनंट ऑफ द व्हेलॉसिटी. हा काय आहे, ऍव्हरेज आहे स्क्वेअर ऑफ एक्स कंपोनंटचा व्हेलॉसिटीचा. म्हणून इथे काय झालं आहे, याच्यावरून आपण ही व्हॅल्यू काढू शकतो. आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे आहे तर Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस Vx3 स्क्वेअर अप टू Vn स्क्वेअर इज इक्वल्स टू n इंटू Vx स्क्वेअर. Vx स्क्वेअर हेच हे आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करू ही व्हॅल्यू. तर काय होईल इथे, P इज इक्वल्स टू m जसंच्या तसं, या ब्रॅकेटच्या जागी काय येईल n Vx स्क्वेअर अपॉन हे काय l इंटू l स्क्वेअर म्हणजे l क्यूब. l क्यूब इज नथिंग बट व्हॉल्यूम. इट इज व्हॉल्यूम, इट इज डिनोटेड बाय V. नाउ V square is equals to Vx square plus Vy square plus Vj square. By symmetry नुसार Vx square component, Vy square आणि Vz square हे काय आहे, सेम आहे. म्हणून इथे काय 1/3 V square. आता ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर काय येईल, फॉर्म्युला P इज इक्वल्स टू 1/3 n अपॉन V m Vx स्क्वेअर च्या जागी काय येईल, V स्क्वेअर, कारण Vx स्क्वेअर Vy स्क्वेअर Vz स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/3 V स्क्वेअर आहे. म्हणून आपण इथे Vx स्क्वेअरच्या व्हॅल्यूच्या जागी आपण ही व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला आहे, P इज इक्वल्स टू 1/3 n अपॉन V small m V square. This equation has been obtained for cubical shaded container. It can be shown to be valid for container of any shape. हे इक्वेशन आपण क्युबिकल कंटेनर साठी काढलेलं आहे. हेच इक्वेशन आपण कोणत्याही शेपचा कंटेनर घेतला तरी हेच इक्वेशन येईल. जर number of molecules in the container is so large that even if number of collision are taken into account, the above expression does not change. कितीही मॉलिक्यूल असले त्या कंटेनर मध्ये तर त्याचं मॉलिक्युलर कोलिजन काय होईल, त्याच अकाउंट मध्ये राहील आणि हे जे एक्सप्रेशन आहे ते चेंज होणार नाही. नंतर आपल्याला बघायचं आहे दिस इज द प्रेशर ऑन, हे कशाचे एक्सप्रेशन आहे, प्रेशर ऑन आयडियल गॅस. P इज इक्वल्स टू 1/3 n अपॉन V m V स्क्वेअर. आता आपल्याला घ्यायचं आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड. रूट मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे RMS स्पीड. हे जे इक्वेशन आहे
इक्वेशन गिव्स द मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मॉलिक्यूल. हे जे इक्वेशन आपलं आलेलं आहे ते काय आहे? P is equals to 1/3 n upon v m v square. हे इक्वेशन काय आहे? मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्यूल ऑफ ए गॅस. तर व्ही स्क्वेअर काय होईल या इक्वेशन वरून? व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू 3pv अपॉन n इंटू m. दिस इज इक्वेशन 6. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहित आहे, पीव्ही इज इक्वल्स टू nRT. म्हणून इथे आपण पीव्ही इज इक्वल्स टू nRT व्हॅल्यू पुटअप केली तर किती काय येईल? 3 इंटू nRT अपॉन n इंटू m इज इक्वल्स टू 3 nr कॅपिटल nRT अपॉन na n m. व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू VRMS इज इक्वल्स टू, आता आपण काय घेतलं? याचा स्क्वेअर रूट घेतला. स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन m नॉट. m नॉट इज इक्वल्स टू काय आहे? NA इंटू m. कारण इथे काय होईल? हे n कॅन्सल होऊन जाईल तर इथे काय येईल? 3RT अपॉन NA m. आणि NA m इज इक्वल्स टू काय आहे? m नॉट. दिस इज द मोलर मास ऑफ गॅस. म्हणून आपलं इक्वेशन काय झालं? व्ही स्क्वेअर रूट व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू, त्यालाच आपण काय म्हणू? VRMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीड इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन m नॉट और m0. दिस इज द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ ए गॅस. नंतर आपल्याला बघायचं आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेरी. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेरी. आपण जे इक्वेशन काढलेलं आहे पीव्ही इज इक्वल्स टू 1/3 n m v स्क्वेअर, ते इक्वेशन आपण या प्रकारे पण लिहू शकतो. 2/3 n इन ब्रॅकेट 1/2 mv स्क्वेअर. आता आपल्याला माहित आहे 1/2 mv स्क्वेअर ही काय? आपली ॲव्हरेज ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. आता इथे जे कोलिजन आहे इथे इथे मॉलिक्यूलचं आहे आर नॉन इंटरॅक्टिंग. कारण की आपण काय कन्सिडर केला? आयडियल गॅस केलेला आहे. म्हणून इथे जे पोटेन्शियल एनर्जी राहील, पोटेन्शियल एनर्जी इथे राहणार नाही. फक्त इथे कोणती एनर्जी राहील? प्युअरली कायनेटिक एनर्जी. द ॲव्हरेज टोटल एनर्जी इज इक्वल्स टू काय राहील? प्युअरली कायनेटिक एनर्जी आणि n नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केलेले आहे. ॲव्हरेज टोटल एनर्जी इज इज इक्वल्स टू n इंटू 1/2 mv स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 2. आता ही जी व्हॅल्यू आहे इज इक्वल्स टू n 1/2 mv स्क्वेअर, ही व्हॅल्यू आपण ई ची व्हॅल्यू आपण जी आहे त्या या इक्वेशन फर्स्ट इक्वेशन मध्ये पुटअप करू. तर फर्स्ट इक्वेशन काय होईल? पीव्ही इज इक्वल्स टू 2/3 n 1/2 mv स्क्वेअरच्या जागी काय येईल? ई. म्हणून 2/3 ई. दिस इज इक्वेशन थर्ड. आता आपण आयडियल गॅस इक्वेशन यूज करू. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? पीव्ही इज इक्वल्स टू n kBT. आता पीव्ही इज इक्वल्स टू इथे काय? 2/3 ई आणि पीव्ही इज इक्वल्स टू इथे काय? n kBT इज इक्वल्स टू 2/3 ई. म्हणून ई इज इक्वल्स टू काय? 3/2 n kBT. और इट इज ऑल्सो रिटन एज E upon n is equals to 3/2 kBT. This means that the average energy per molecule is proportional to the absolute temperature. याचाच अर्थ काय आहे? ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल ही कशाला प्रोपोर्शनल आहे? कारण 3/2 kB ही कॉन्स्टंट आहे. इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ gas. It is also written as E upon n is directly proportional to T. This equation related the microscopic parameter of gas T to the kinetic energy of molecule. आता आपण काय बघितलं आहे? प्रेशर ऑन आयडियल गॅसचं इक्वेशन बघितलं आहे. रूट मीन स्क्वेअर स्पीड बघितलं आहे.
आणि इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर अँड कायनेटिक थेअरी. त्यावरचं आपण या जे इक्वेशन आलेले आहेत त्या इक्वेशनवरती बेस असणारे न्यूमरिकल बघूया. फर्स्ट न्यूमरिकल आहे व्हिडिओ थांबल्याबद्दल थोडासा आपण न्यूमरिकल पुन्हा बघूया. एक गॅस in a cylinder is at pressure P if the masses of all the molecules are made 1/3 of their original value and their speed are double, then find the resultant pressure. न्यूमरिकल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एका सिलेंडर मध्ये गॅस आहे ज्याचं प्रेशर P आहे आणि त्यामधले जे मॉलिक्युल्स आहे मॉलिक्युल्सचं मासेस काय केलेलं आहे 1/3 केलेलं आहे ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा आणि त्याचा स्पीड हा डबल केलेला आहे ओरिजिनल स्पीड पेक्षा. तर आपल्याला त्याचं रिझल्टंट प्रेशर काढायचं आहे. जर आपण कन्सिडर केलं की त्याचं ओरिजिनल जे इनिशियल स्पीड V1, इनिशियल मास M1 आणि इनिशियल प्रेशर P1 असेल तर सोल्युशन आपण सोल्युशनमध्ये गिव्हन लिहून घेऊ. P1 इज इक्वल्स टू काय येईल, P येईल. मास काय केलेला आहे 1/3 केलेला आहे म्हणून M2 इज इक्वल्स टू M1/3. स्पीड काय केलं आहे डबल केलेला आहे म्हणून V2 इज इक्वल्स टू ट्वाइस V1. आताच आपण इक्वेशन बघितलं आहे प्रेशर ऑन आयडियल गॅस. याच्यामध्ये P इज इक्वल्स टू काय राहते 1/3 N/V mv². तर फर्स्ट जेव्हा ओरिजिनल होतं तेव्हा काय राहील P1 इज इक्वल्स टू सुरुवातीला P1 इज इक्वल्स टू 1/3 N/V m1v1² आणि सेकंड P2 इज इक्वल्स टू 1/3 N/V m2v2². इट मीन्स दॅट कारण 1/3 N आणि N/V कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून P प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m इंटू v². जर आपण इक्वेशन 1 कन्सिडर केला याला इक्वेशन 1 दिला आणि याला इक्वेशन 2 डिवाइड केलं. इक्वेशन 1 डिवाइड इक्वेशन 2 we get P1 upon P2 is equals to M1 upon M2 into V1² upon V2². P1 upon P2 is equals to M1 upon M2 ची व्हॅल्यू काय आहे M1/3 इन ब्रॅकेट V1² V2 ची व्हॅल्यू काय आहे 2V1 म्हणून इथे काय येईल 4V1². P1 इज इक्वल्स टू काय आहे P आहे म्हणून P अपॉन P2 इज इक्वल्स टू M1 काय होईल कॅन्सल होईल. इथे काय येईल 3 इंटू इथे V1² कॅन्सल होईल. इथे काय येईल 1/4 P अपॉन P2 इज इक्वल्स टू 3/4 मीन्स P2 इज इक्वल्स टू काय येईल 4/3 P मीन्स रिझल्टंट प्रेशर इज इक्वल्स टू 4/3 ओरिजिनल pressure means initial pressure. This is the answer of this numerical. Second numerical is show that the RMS velocity of an oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide molecule at STP. सोल्युशन आपल्याला काय दिलेलं आहे शो करायचं आहे RMS व्हेलॉसिटी ऑक्सिजन मॉलिक्यूलची ही √2 टाइम्स राहील सल्फर डायऑक्साइडच्या मॉलिक्यूलच्या. तर आपल्याला गिवन लिहायचं आहे आपल्याला हे माहीतच असायला पाहिजे मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन अँड सल्फर डायऑक्साइड आर आपण इंडिकेट केलंय मॉलिक्युलर मास MO2 इज इक्वल्स टू 32 ऑक्सिजनसाठी आणि सल्फरसाठी SO2 इज इक्वल्स टू 64. आपण रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पण काढलेला आहे. V आता ऑक्सिजनसाठी काय येईल VO2 इज इक्वल्स टू √3 RT अपॉन MO2 ऑक्सिजनसाठी. दिस इज इक्वेशन 1.
आणि सल्फर डायऑक्साइड साठी काय होईल VSO2 इज इक्वल्स टू √3RT अपॉन MSO2. दिस इज इक्वेशन 2. डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. वी कॅन गेट VO2 अपॉन VSO2 इज इक्वल्स टू √3RT अपॉन MO2 इंटू हे वरती जाईल MSO2 अपॉन 3RT. 3RT गेट कॅन्सल. इथे काय येईल मास ऑफ सल्फर डायऑक्साइड किती आहे मॉलिक्युलर मास 64 आणि मॉलिक्युलर मास ऑक्सिजनचं किती आहे 32. तर काय येईल 32 2 जा 64 मीन्स √2 मीन्स VO2 is equals to √2 VSO2 means RMS velocity of oxygen is equal to √2 times the sulfur dioxide molecule. Third numerical is compare the RMS speed of hydrogen molecule at 127 degrees Celsius with RMS speed of oxygen molecule at 27 degrees Celsius, given that the molecular mass of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. कंपेअर करायचं आहे आपल्याला RMS स्पीड हायड्रोजन मॉलिक्यूलचा आणि ऑक्सिजन मॉलिक्यूलचा. हायड्रोजन मॉलिक्यूलचं टेम्परेचर किती दिलं आहे 127 डिग्री सेल्सिअस आणि ऑक्सिजन मॉलिक्यूलचं टेम्परेचर ॲट किती दिलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. त्याचे मॉलिक्युलर मासेस दिलेला आहे आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे 2 and 32 रिस्पेक्टिव्हली. आता गिवन जे आहे ते लिहून घेऊ आपण. गिवन टेम्परेचर दिलेलं आहे हायड्रोजनचं किती आहे 127 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअसचं आहे आपण याला केल्विन मध्ये करू. केल्विन मध्ये करण्यासाठी किती ऍड करू आपण 273 डिग्री इज इक्वल्स टू 127 प्लस 273 इज इक्वल्स टू 400 केल्विन. मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन इज 2. फॉर ऑक्सिजन साठी टेम्परेचर TO2 इज इक्वल्स टू 27 डिग्री सेल्सिअस. याचा आपण केल्विन केला 27 प्लस 273 इज इक्वल्स टू 300 केल्विन. मॉलिक्युलर मास काय ऑक्सिजनचे 32. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे RMS व्हेलॉसिटीचा. फॉर हायड्रोजन साठी काय होईल VH1 इज इक्वल्स टू √3RTH1 अपॉन MH1 हायड्रोजन साठी. दिस इज इक्वेशन 1. अँड ऑक्सिजन साठी काय VO2 इज इक्वल्स टू √3RTO2 अपॉन MO2. दिस इज इक्वेशन 2. डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. वी गेट डिवाइड जर केला आपण तर आपल्याला काय मिळेल VH1 अपॉन VO2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ TH1 अपॉन MH1 इंटू MO2 अपॉन TO2. स्क्वेअर रूट ऑफ TH1 किती आहे 400, MH1 किती आहे 2 इंटू MO2 किती आहे 32 अपॉन TO2 किती आहे 300. जर आपण हे सॉल्व केलं तर किती येईल हे 0 0 कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे 2 2 जा 4 तर किती येईल इथे VH1 अपॉन VO2 इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 64 अपॉन 3 इज इक्वल्स टू आपल्याला स्क्वेअर रूट माहित आहे 64 चं किती आहे 8 अपॉन इथे काय √3 मीन्स VH1 is to VO2 is equals to 8 is to √3. This is the RMS speed of hydrogen to RMS speed of oxygen. किती मिळालं आपल्याला 8 is to √3. This is all about this topic. We will cover next part in new video. Up till now, bye bye. आता आपण हे पूर्ण कव्हर केलेलं आहे. सेकंड लेक्चर मध्ये आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी